नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। या ठिकाणी बघा मी एक गोणी घेतली आहे। याची जी लांबी आहे ती घेतली आहे 30 इंच, रुंदी जी आहे ती 17 इंच घेतली आहे। अशा पद्धतीने आपण बघा एक कट करून घ्यायचा आहे, एक आयत आहे ना तसा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राच आहे ते कट करून घेतलं मी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण एक सुंदर अशी बघा इथं आता तर या साईजचा आपण ब्लाऊज पीस पण कट करून घ्यायचा आहे। सिंगलच आहेत बघा इथं घेतलेलं मी। तुम्ही या ठिकाणी अस्तर सुद्धा टाकू शकता। अशा पद्धतीने आपण बघा आता कट करून घेऊ। उरलेलं कापड आहे ते ब्लाऊज पीस घेतलेला आहे या ठिकाणी मी। बघा आपल्या असे शिफॉनचे ब्लाऊज वगैरे पडलेले असतात ना त्याचा वापर असा करायचा। चला तर मी इथं कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। एक्स्ट्राचं बघा मी कट करून घेतला आहे इथं। आता याला बघा आपल्याला पूर्ण साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण पीसला आहेत ना अशा तिरकस आणि थोड्याशा अशा बॉक्स बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं जे कापड आहे ते व्यवस्थित सेट होतं। इथं पिनअप वगैरे करून घ्या तुम्ही, म्हणजे कापड इकडं तिकडं सरकणार नाही तुमचं। या ठिकाणी बघा आता आपलं कापड सरकलं आहे व्यवस्थित। बघा एका साईडनं काय करायचं आहे, इथं आपण 2.5 इंचावरती अशी एक पट्टी आहेत ना फोल्ड करून घ्यायची आहे उंचीच्या भागामध्ये। बघा सरळ लाईनला बघा अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला। जी आपली 30 इंचाची बाजू आहेत ना त्या साईडला बघा आपल्याला इथं मी 2.5 इंच कपडा फोल्ड केला आणि याला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित, एकदम सरळ व्यवस्थित पकडायचं ते। बघा आता इथं आपण काय केलं, सरळ शिलाई देऊन घेतली। आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला तेवढीच पट्टी फोल्ड करायची आणि दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथं आपण सेंटर काढायचा मध्यभागी बघित आता सेंटर काढलेला आहे। तिकून बघा आपण सेंटरच्या कडेने 2 इंच आणि इकडून 2 इंच असं आपण इथं स्ट्रीप बघा मी तयार करून घेतल्या आहे। 18 इंचाची स्ट्रीप आहेत ना त्या तयार करून घेतल्या आहेत। ते जॉईंट करून घ्यायचे आपल्याला। उरलेलं कापडातून आपलं ब्लाऊज पीसमधून त्याच्या स्ट्रीप बनवले आणि बघा इथं जॉईंट करून घेतले आहेत। शिलाई व्यवस्थित लॉक करायची अशा पद्धतीने। तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण तेच करायचं आहे। आता इथं बघा एक लांबीला एक पट्टी आहेत ना मी ती हे करून घेतली आहे। थोडंसं कमी आलं ते इथं फोल्ड करून घ्यायचं बघा आपल्याला। आपण बघा शिलाई एक साईडने शिलाई मारली आणि जो साईडने एक भाग होता ना त्याला पायपिंग करून घेतली आहे। तिथं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल 2.5 इंचावरती बघा आपण एक पट्टीला शिलाई मारून घेतली दोन्ही साईडने ना। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या कडेला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा अशी पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। जिथं आपण बघा स्ट्रीप लावल्या आहेत ना त्या साईडला इथं पट्टी आपण जॉईंट करून घेतली आहे। इथं मी 2 इंचाची पट्टी घेतली आहे अशा पद्धतीने बघा, म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते निघत वगैरे नाही। आता बघा पट्टी अशी वरच्या साईडने फोल्ड करायची व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची आहे। बघा अशी मस्तपैकी जाड अशी पायपिंग तयार करून घ्यायची आहे। आता ही आपली स्ट्रीपची बाजू आहेत बघा, याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे।
तर आता बघा इथं पायपिंग आपली झाली आहे एकदम स्लो मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी. आता याच्यावरती बघा आपण स्ट्रीप आहे तर वरती घेऊन त्याच्यावरती एक थोडीशी शिलाई देऊन घेऊ म्हणजे व्यवस्थित लॉक आपले तुटणार वगैरे नाही स्ट्रीप. अशा पद्धतीने बघा एक दाब टिप पण देऊन घेतली मी वरती. आता दुसऱ्या साईडने आपण तशीच करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला पण जोडून घेते मी पट्टी. तर या ठिकाणी बघा आता पट्टी पण जॉईंट झाली आहे. जशी सेम आपण त्याच पद्धतीनं केली ना फोल्ड तशीच या पण साईडला फोल्ड करायची आपल्याला. बघा शिलाई व्यवस्थित लॉक करायची. बघा इथं आता पट्टी पण आपली जॉईंट झालेली आहे. आता एक दाब टिप देऊन घेऊ आपण. या ठिकाणी पट्टी पण बघा दाब टिप देऊन झाली आहेत आपली. आता इथं बघा आपल्याला दोन्ही साईड आहेत ना त्या व्यवस्थित पकडायच्या. बघा अशा पद्धतीने इथं बघा आपण दोन्ही पण साईडने शिलाई मारून घेतल्या आहेत फोल्ड करून ना. तर कशी वाटते तुम्हाला बघा ही पिशवी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आतमधून पण बघा आपले धागे दोरे काहीच निघणार वगैरे नाही. एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली ही बॅग तयार झाली आहे.